एरवी कर्फ्यू लागण्यामागचं कारण एकतर साथीचा रोग किंवा प्रशासनिक कारणे असतात। मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे कर्फ्यू लागलेला तुम्ही कधी बघितलाय का? आता पुन्हा एकदा जम्मूमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे जम्मू काश्मीरचे जिल्हा दंडाधिकारी यांनी रात्रीच्या वेळी कर्फ्यूची घोषणा केली। आता याआधी जी परिस्थिती होती ती फक्त जंगल किंवा डोंगराळ भागात होती, मात्र आता शहरांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जम्मूचे प्रशासन सावध झाले आहे। वैष्णो देवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन झाल्याने तब्बल 9 जणांचा मृत्यू झालाय। अनेक लोक अजूनही तिथे अडकलेत। एनडीआरएफ, एसडीआरएफ, निम्न लष्करी दल, लष्कर आणि हवाई दल हे सगळे बचाव कार्यासाठी लागलेत। प्रशासनाच्या माहितीनुसार पावसासंबंधी विविध घटनांमध्ये किमान 30 लोकांचा मृत्यू झालाय। त्याचसोबत रामबनमध्ये चिनाब नदी ओसंडून वाहत होती, ती आता हळूहळू ओसरते। मुसळधार पावसामुळे ज्या रेल्वे बंद केल्या होत्या त्या आता पुन्हा सुरू करण्यात आल्या। त्यात जम्मू तावी कामाख्या एक्सप्रेस, जम्मू संबलपूर एक्सप्रेस, जम्मू अंबेडकर नगर एक्सप्रेस, जम्मू वाराणसी एक्सप्रेस, जम्मू वांद्रे एक्सप्रेस आणि जम्मू छपरा एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे। अनेक विमानही रद्द केले गेले आहेत। पूंछ आणि राजौरी जिल्हे वगळता संपूर्ण जम्मूमध्ये पाऊस सुरू आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्याचे देखील आदेश दिले गेले आहेत।